प्रतिक्रिया जाणून घेऊया। शिवसेना खासदार अरविंद सावंत आहेत आपल्याबरोबर। अरविंद जी, रेल्वे मंत्री मराठी आहेत, मुंबईतल्या मराठी माणसानं मराठीतून माहिती मागवली मात्र त्याला सांगितलं जातं की हिंदी किंवा इंग्रजीमधून अर्ज करा। अशा प्रकारे मराठीची गळचेपी होते। युती सरकार आहे सध्या सत्तेमध्ये राज्यात आणि केंद्रात, तरी सुद्धा हे सगळं होतं आहे। त्यामुळेच मराठी माणसाला प्रश्न पडतोय की हे असं का होत आहे। आपण या संदर्भात काय प्रतिक्रिया द्याल आणि आपण यात कसं लक्ष घालणार आहात? त्याच्यापेक्षा महत्त्वाची कारवाई करेन मी आता। मी त्वरित ताबडतोब मी रेल्वे मंत्र्यांचा संपर्क साधेन, त्यांना पत्र देईन। आपले जे महाव्यवस्थापक आहेत सेंट्रल रेल्वेचे त्यांनाही पत्र देईन की ताबडतोब त्रिभाषा सूत्राचा वापर करून या ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये मराठीचा अंतर्भाव झालाच पाहिजे आणि ते ताबडतोब झालं पाहिजे अशा प्रकारची मागणी करीन। त्यावर मला वाटतं तुम्ही कल्पना नसेल की पूर्वी रेल्वे स्टेशनवर सुद्धा ज्या अनाउन्समेंट होतात, ज्या घोषणा होतात, त्या घोषणा सुद्धा मराठीत नव्हत्या। शिवसेनेनं आंदोलन करून त्या घोषणा मराठीत केल्या। आता हे नवीन एक दोन विषय सापडलेत, पासचं आणि तिकिटाचं। यावरचं सुद्धा मी तातडीने संपर्क साधून याबाबतची काय जी कारवाई करायची ती करायला लावल्याशिवाय अस्वस्थ बसणार नाही, एवढंच या निमित्ताने सांगतो। नक्की, जसं तुम्ही म्हणताय की तातडीने यामध्ये तुम्ही लक्ष घालणार आहात त्याबद्दल म्हणजे कसं आहे की हे इथं घडतं आपल्याकडे। हा जो सगळा उद्दामपणा आहे ना हा महाराष्ट्रात आहे। तुम्ही पहा काल परवाकडे मेट्रो रेल्वे सुरू झाली तामिळनाडूमध्ये, तर प्लॅटफॉर्मवरच्या स्टेशनची नावं सुद्धा तमिळमध्ये आहेत, हिंदी नाही, इंग्रजी पण नाही, निव्वळ तमिळ भाषेत होती। सगळ्या घोषणा तमिळ भाषेत चालू होत्या। हा सगळी दादागिरी आम्हाला राष्ट्रवाद शिकवणारी जी माणसं ती याच्या पद्धतीची आहेत आणि म्हणून मी हा अगदी जोरदारपणा विषय मांडेन आणि पाठपुरावा करून त्याची अंमलबजावणी करायला लावू। नक्की, धन्यवाद सर झी24 तासशी बोलल्याबद्दल। आणि आपल्याबरोबर आता मनसे गटनेते संदीप देशपांडे आहेत। संदीपजी, आपण ऐकलं असेल एका मराठी माणसानं रेल्वेकडे माहिती अधिकाराखाली माहिती मागवली, ती म्हणजे तिकीट आणि इंडिकेटरवर मराठीतून इन्फॉर्मेशन का नसते किंवा माहिती नसते याचं कारण मागवलं, मात्र त्यांच्याकडून हिंदी आणि इंग्रजीमधून अर्ज करा असं त्यांना सांगण्यात आलेलं आहे। याविषयी आपली काय प्रतिक्रिया आहे? निश्चितपणे मी ते लेटर बघितलं, ज्या कोणत्या सिन्हा मॅडम आहेत त्यांचं। माननीय राजसाहेबांनी परवाच भाषणामध्ये त्यांचं सांगितलेलं आहे की जिथे अन्याय दिसेल तिथे लाथ ही तुमची पडलीच पाहिजे। त्याप्रमाणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची लाथ पडेल, कोणी लोकसभेत त्याचा पाठपुरावा करू नाही तर न करू, आम्ही निश्चितपणे पाठपुरावा करू। आणि ह्या ज्यांना एवढा माज आहे, मला असं वाटतं सत्ता बदलली तर माज उतरला असेल, पण तरी अधिकाऱ्यांचा जर माज उचलत नसेल तर तो कसा उतरायचा हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला नक्की माहिती। धन्यवाद संदीपजी झी24 तासशी बोलल्याबद्दल। शिवसेना आणि मनसेची ही प्रतिक्रिया होती। दरम्यान मराठीत माहिती अधिकाराचे अर्ज न स्वीकारणाऱ्या मस्तवाल रेल्वे अधिकाऱ्यांना वठणीवर आणण्याची मागणी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे। हे तर अतिशय गंभीर आहे, कारण माहिती मागण्याचा जो माहितीचा अधिकार जो आहे तो प्रादेशिक भाषेमध्ये शेवटी महाराष्ट्रातली लोक मराठीत मागणार का उर्दू का कन्नडीमध्ये मागणारे माहिती, असे जे काही अधिकारी मग उद्योग करतात ज्याच्यामुळे विनाकारण प्रादेशिक वाद उफून येतो, याला अधिकारी सुद्धा खतपाणी घालतात अप्रत्यक्षपणे। ही बाब अतिशय गंभीर आहे। खरं रेल्वे मंत्री आता महाराष्ट्राचे आहेत, ते तरी किमान याची दखल घेतील अशी अपेक्षा आहे। झी24 तास रहा एक पाऊल पुढे।